Hello everyone. In this video, we will discuss more about uniform circular motion. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं की ज्यावेळी ऍथलेट हा सर्क्युलर पाथ वरती किंवा सर्क्युलर अशा ट्रॅक वरती रनिंग करत असताना त्याची जी काही व्हिलॉसिटी आहे ती व्हिलॉसिटी कॉन्स्टंट आहे. व्हिलॉसिटी मध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज नाही. ऍथलेट मूव्स विथ व्हिलॉसिटी ऑफ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड ऑन अ सर्क्युलर पाथ. ओनली चेंज इन हिज व्हिलॉसिटी इज ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन ऑफ द मोशन. व्हिलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे त्या मॅग्निट्यूड मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज नाही आहे. पण व्हिलॉसिटी मध्ये चेंज होत आहे. पण तो होत आहे तो चेंज कशामुळे होत आहे? फक्त चेंज इन डायरेक्शन ऑफ मोशन मुळे काय होत आहे? व्हिलॉसिटी मध्ये चेंज होत आहे. मॅग्निट्यूड मुळे कुठल्याही प्रकारचा चेंज व्हिलॉसिटी मध्ये होत नाहीये. हे कधी ज्यावेळी मोशन सर्क्युलर पाथ वरती आहे किंवा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ वरती त्याची मोशन होत आहे त्यावेळी अशी होणारी जी काही मोशन आहे त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे असं म्हणतो. म्हणजे इथं जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन च्या बाबतीत सांगायचं झालं इथं प्रत्येक रेड ॲरो आपल्याला काय दाखवतो की तो ऍथलेट ह्या पर्टिक्युलर पोझिशन असताना त्याची डायरेक्शन ऑफ मोशन काय होती. तर ही त्याची डायरेक्शन मोशन होती ह्या पोझिशनला असताना. ह्या पोझिशनला असताना ही डायरेक्शन मोशन होती. ही ह्या पोझिशनला असताना ही होती. या पोझिशनला असताना ही होती. या पोझिशनला असताना ही होती. बरोबर. मी इथं फक्त दाखवताना 5 रेड कलरचे ॲरो दाखवलेले आहेत. डायरेक्शन ऑफ मोशन दाखवलेले आहेत. पण ऍक्च्युअल मध्ये जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं की इन्फानाइट नंबर ऑफ ट्रॅक्स मी घेत आहे. इन्फानाइट नंबर ऑफ ट्रॅकच्या साईड घेत आहे. त्याचा अर्थ काय? तेवढे इन्फानाइट नंबर ऑफ टर्न्स आहेत. इतर डायरेक्शन ऑफ मोशन्स ह्या फक्त पिक्चर मध्ये दाखवायला म्हणून 5 दाखवलेले आहेत. पण ऍक्च्युअल मध्ये डायरेक्शन किती असतील अशा ह्या ज्या काही चेंज इन होणाऱ्या डायरेक्शन्स आहेत त्या किती असतील? इन्फानाइट डायरेक्शन्स असतील. बरोबर. ह्या एवढ्या इन्फानाइट डायरेक्शन्सनी तो ऍथलेट काय करू शकतो? टर्न्स घेऊ शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता ह्या सर्क्युलर मोशन होत असताना मला त्या ऍथलेटचं स्पीड तो किती स्पीडनं धावत आहे किंवा रनिंग करत आहे हे जर मला फाइंड आउट करायचं तर मी कसं करणार? व्हॉट इज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल? हे जो काही सर्क्युलर पाथ आहे या सर्क्युलर पाथचा मी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फाइंड आउट करेन. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आपल्याला माहिती आहे 2 × पाय × आर. आणि हा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल कंप्लीट करायला किंवा एक कंप्लीट राऊंड त्या ट्रॅक भोवती सर्क्युलर ट्रॅक भोवती कंप्लीट करायला सपोज तो ऍथलेट टी एवढा टाइम घेतो. ऍथलेट टेक्स अ टी सेकंड्स टू गो वन्स अराउंड एकदा द सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस इयर. हा सर्क्युलर पाथ जो आहे त्याची रेडियस आपण आर एवढी कन्सिडर केलेली आहे. आणि मला आता फाइंड आउट काय करायचं आहे? स्पीड व्ही ऑफ दॅट ऍथलेट. त्या ऍथलेटचं आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहित आहे की स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. स्पीड हा डिस्टन्स आणि टाइमचा रेशो असतो. आपल्या ह्या केसमध्ये डिस्टन्स किती आहे बघा? आर इज 2 पाय आर आणि टाइम किती आहे? टी सेकंद आहे. त्यामुळे मी व्हिलॉसिटी ऑफ द ऍथलेट व्ही कशी फाइंड आउट करू शकतो? 2 पाय आर डिवायडेड बाय टी. बरोबर. When an object moves in a circular path with uniform speed, its motion is called as a uniform circular motion. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण कशाला म्हणतो? ऑब्जेक्ट हा सर्क्युलर पाथ मध्ये युनिफॉर्म स्पीड न मूव्ह होत असेल. काय म्हटलं? 3 शब्द आहेत. ऑब्जेक्ट, सर्क्युलर पाथ आणि युनिफॉर्म स्पीड. ऑब्जेक्ट हा सर्क्युलर पाथ मध्ये युनिफॉर्म स्पीड न जर त्याची मोशन होत असेल किंवा तो मूव्ह होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे असं म्हणतो. थँक्यू.